जय शिवराय मित्रांनो. आज आपल्या बुक रीडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजचा 118वा दिवस आहे आणि आपण तेच बुक वाचत आहे, हार्ड थिंक अबाउट हार्ड थिंग्स. आणि याच्यामध्ये आपला आजचा टॉपिक आहे द थिंग्स फॉल अपार्ट. सो CEO अशा सिच्युएशनमध्ये काय करतो जेव्हा सर्व आहे त्याच्या विरोधात जातं. सो मित्रांनो, लँडिंग खूप कठीण असतं, लॉन्चिंग खूप इझी असतं. प्रत्येकजण लॉन्च करू शकतो, पण लँडिंग खूप कमी लोक करतात. त्यामुळे स्पर्धेमध्ये टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता ऑड्सला इग्नोर करायचं आहे. सेकंड थिंग म्हणजे तू 9 आउट ऑफ 100, 9 आउट ऑफ 10 किंवा 1 आउट ऑफ 1000 काही फरक पडत नाही. शेवट काय आहे, तुम्हाला आन्सर शोधायचं आहे. आणि थर्ड म्हणजे कुठल्या गोष्टीला सिक्रेट नसतं का, कारण तुम्हाला त्या गोष्टीला फोकस राहायचं आहे आणि कन्सिस्टंट राहायचं आहे आणि अशी बेस्ट मूव द्यायची आहे ज्यावेळेला सगळं काही तुमच्या विरोधात असणार आहे. आणि असं ह्या चॅप्टरमध्ये अजून एक उदाहरण, जसं मॅनेजमेंटमध्ये काय शिकवलं जातं आपल्याला, जेव्हा आपल्या विरुद्ध गोष्टी जातात आपण जेव्हा स्क्रूडअप होतो, तर स्क्रूडअप होऊ नये म्हणून आपण काय गोष्टी केल्या पाहिजे हे मॅनेजमेंटमध्ये शिकवलं जातं. आणि ॲज अ CEO काय करतो, जेव्हा गोष्टी स्क्रूडअप होतात तेव्हा तो कसे डिसिजन घेतो, हे परफेक्ट CEO, हे चांगल्या CEOचं बोलतात ना एक गुणधर्म आहे. त्यानंतर वॅरियरसारखं शिकलं पाहिजे असं सुद्धा या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे, की वॅरियर काय करतो, प्रत्येक गोष्ट ही शेवटचा दिवस आहे असं धरूनच लढाई करत असतो आणि आपला बेस्ट देत असतो. तसं CEOला सुद्धा तसंच करायचं आहे. ॲज अ बेस्ट CEO तुम्हाला प्रत्येक बोलतात ना चांगल्या सिच्युएशन, तुम्हाला चांगले डिसिजन घ्यायचे आहेत आणि शेवटचा दिवस आहे आजचा असं धरूनच तुम्हाला डिसिजन घ्यायचे आणि परफेक्ट डिसिजन घ्यायचं. माझ्या अशी डेली कन्सिस्टन्सी अपडेटसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता मित्रांनो. आणि तुम्ही सुद्धा 30 डेज, 60 डेज, 90 डेजचं कोणतेही एक चॅलेंज घ्या, जिमचं घ्या, कसलंही चॅलेंज घ्या, नक्की तुम्ही स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवू शकता मित्रांनो. किड्या मुंग्यासारखं मरण्यापेक्षा आपण सुद्धा स्वतःमध्ये काहीतरी आमूलाग्र बदल घडून समाजामध्ये काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. आणि असंच तुम्ही स्वतःमध्ये काहीतरी अपडेट करा. थँक्यू.